पुण्यातील एका परिसरामध्ये एक 17 वर्षीय तरुणी ही नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि परीक्षा देण्यासाठी पुण्यामधल्या एका परिसरामध्ये आलेली होती आणि आल्यानंतर तिने एका ठिकाणी भाड्यानं एका सोसायटीमध्ये रूमसुद्धा घेतलेली होती। आता ती तिचा अभ्यास करत होती, सगळ्या काही गोष्टी करत होती, कारण की परीक्षा जवळ आलेली होती। आता ही संपूर्ण तयारी करत असताना काही वर्षापूर्वी तिची ओळख एका 22 वर्षीय तरुणीसोबत झालेली होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्री झालं, कारण की ही 17 वर्षीय तरुणी होती तर तिची जी मैत्रीण होती ती 22 वर्षीय होती। आता या तरुणीला वाटलं तिच्यापेक्षा वयानं मोठी आहे, तिला जास्त अनुभव आहे आणि ती शैक्षणिक कामामध्ये तिची काहीतरी मदत करेल, म्हणून या दोघींचं बोलणं चालणं जरा मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि तिची ती अगदी चांगल्या पद्धतीनं मैत्रीणसुद्धा झालेली होती आणि ती एका सोसायटीमध्ये राहत होती। मग आता ही तरुणी एका सोसायटीमध्ये रूम करून राहत असताना तिची जी 22 वर्षाची मैत्रीण आहे तिचा एक दिवस तिला फोन आला आणि ती मैत्रीण तिला म्हणली की बाबा माझ्या घरच्यांसोबत माझे भांडणं झालेले आहेत, माझी आजच्या दिवस तुझ्या इथं राहण्याची सोय करते का, मी तुझ्या रूमवर आजच्या दिवस राहायला येऊ का। तर या मैत्रिणीनं मोठ्यापणानं तिला सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, तू आजच्या दिवस माझ्याकडे राहायला ये। आता या 17 वर्षीय तरुणीनं त्या 22 वर्षीय तरुणीला रूमवर बोलून घेतलेलं होतं आणि या दोघी जणी त्या ठिकाणी गप्पा मारत बसलेल्या होत्या। पण मात्र जशी जशी रात्र होत होती, जशी जशी रात्र झाली तसं रात्री त्या 22 वर्षीय तरुणीला तिच्या एका मित्राचा फोन आला आणि त्याच्या फ्लॅटवर कोणी नसल्याचं त्यानं तिच्या मैत्रिणीला सांगितलं, तू येतेस का म्हणून बोलवलं। आता ही 22 वर्षीय तरुणी त्या 17 वर्षीय तरुणीला सोडून तिच्या मित्राच्या फ्लॅटवर गेली आणि फ्लॅटवर घेऊन तिकडंच थांबली। आता तिकडंच थांबल्यानंतर ती तिच्या मित्रांबरोबर दारू पिली, तिला दारूची मोठी नशा झाली। आता ती सांगून आली होती की या 17 वर्षीय तरुणीच्या रूमवर जाते म्हणून। मग या 17 वर्षीय तरुणीला तिच्या मैत्रिणीची काळजी वाटू लागली, म्हणून तिनं रात्री 11 वाजता तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि विचारलं की तू रूमवर कधी वापस येणार आहेत, कारण की तू माझ्या भरोशावर इथं आलेली आहेस, तू कधी वापस येणार आहेस। तेव्हा तिची मैत्रीण म्हणली की मी मोठ्या प्रमाणात नशेचं सेवन केलेलं आहे, म्हणजे दारू पिलेली आहे आणि मी काही आता येण्याच्या अवस्थेमध्ये नाही आहे, तू एक काम कर, तूच मला घ्यायला ये। मग ही मैत्रीण म्हणे तू कुठं राहतीये, काय राहतीये, मला काहीही माहीत नाही, जर ते माहीत झालं तर मी तुला घ्यायला येईल। मग त्या मैत्रिणीनं तिच्या एका मित्राला हिला घ्यायला पाठवलं आणि ही तरुणी तिला घेण्यासाठी मित्राच्या फ्लॅटवर गेली आणि गेल्यानंतर ही सुद्धा त्या ठिकाणी दारू पिली आणि दारू पिल्यानंतर त्या मित्रांनी या तरुणीला बाथरूममध्ये नेलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 21 जानेवारी 2025ची। 21 जानेवारी 2025 रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये नीट परीक्षा देण्यासाठी, नीटची तयारी करण्यासाठी एक 17 वर्षीय तरुणी आलेली होती। या पिंपरी शहरामधल्या एका सोसायटीमध्ये तिनं एक रूमसुद्धा घेतलेली होती आणि त्या रूममध्ये ती राहत होती। मग या ठिकाणी राहत असताना या 17 वर्षीय तरुणीची एका 22 वर्षीय तरुणीबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेली होती। आता ओळखीचं रूपांतर मैत्री झालं, सगळं काय झालं, दोघींची घट्ट मैत्री झाली। आता घट्ट मैत्री झाल्यानंतर 21 तारखेला ती जी मैत्रीण आहे 22 वर्षाची ती हिला म्हणली की मला घरातून काढून दिलंय, मी घरातून निघून आलेली आहे, आजच्या दिवस मला तुझ्या घरी राहू दे, तुझ्या रूमवर राहू दे। मग ही म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, आजच्या दिवस तू या ठिकाणी राहू शकते। मग ती या ठिकाणी 21 तारखेला आली आणि जशी रात्र झाली तसं तिला तिच्या मित्राचा फोन आला आणि ती त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर गेली। आता या तरुणीला काळजी वाटू लागली म्हणून हिनं तिला संध्याकाळी 11 वाजता फोन केला आणि विचारला तू घरी कधी वापस येणार आहेस, कारण की तू माझ्या फ्लॅटवर होतीस, माझ्या फ्लॅटवर वापस ये। ती म्हणे मी आता दारू पिली आहे, माझं काय वापस येणं होत नाही, तुला माझी जर एवढी काळजी आहे तर तूच मला घ्यायला ये। मग असं ती म्हणल्यानंतर ही म्हणे ठीक आहे, तू मला पत्ता सांग, मी तुला घ्यायला येते। पत्ता सांगितल्यानंतर ती जी दारू पिलेली तरुणी होती तिनं तिच्या 2 मित्रांना या तरुणीला घ्यायला पाठवलं, त्यांनी त्यांची 4 व्हीलर गाडी पाठवली आणि या तरुणीला घ्यायसाठी बोलवलं। आता ही तरुणीला त्यांनी घेतलं आणि फ्लॅटवर नेलं। आता फ्लॅटवर नेल्यानंतर
तिची मैत्रीण आणि मैत्रिणीचे 2 मित्र असे 4 जण त्या फ्लॅटवर होते. आता त्या ठिकाणी हे सगळे असताना त्यांची आधीच दारूची पार्टी सुरू होती. त्या सगळ्यांनी दारू पिलेली होती आणि ही 17 वर्षीय तरुण त्या ठिकाणी गेल्यानंतर हिलासुद्धा त्यांनी दारू पिण्याचा आग्रह केला, विनंती केली. आता ही नाही नाही म्हणली, पण त्यांच्या नशेमध्ये ही सुद्धा सहभागी झाली आणि हिने सुद्धा त्या ठिकाणी दारू पिली. मग भरपूर दारू यांनी त्या ठिकाणी पिल्यानंतर सगळ्यांना मोठ्या प्रमाणात नशा आल्यानंतर यांनी त्या ठिकाणी एक गेम खेळायचं ठरवलं आणि तो गेम होता टूथ आणि डिअर. आता टूथ आणि डिअर म्हणजे एकतर खरं बोला नाहीतर मग काहीतरी करून दाखवा, अशा पद्धतीचा तो खेळ असतो. या खेळामध्ये सगळेजण असे गोल राऊंड करून बसलेले असतात. त्याच्यामध्ये एक बाटली ठेवली जाते. मग ती बाटली कशाची असू शकते, ती बाटली अशी फिरवायची आणि ज्या व्यक्तीकडं त्या बाटलीचं तोंड राहील त्यानं एकतर खरं सांगायचं नाहीतर मग काहीतरी करून दाखवायचं. अशा पद्धतीचा खेळ तो खेळू लागले. मग या खेळामध्ये ती 22 वर्षीय तरुणी हारली होती आणि 22 वर्षीय तरुणी हारल्यानंतर तिचे मित्र तिला काहीतरी करून दाखव असं म्हणू लागले. पण मात्र तिनं दारू पिलेली होती म्हणून तिला त्या ठिकाणी उलटी येऊ लागली. मग उलटी येईल म्हणून तिच्या 2 मित्रांनी तिला काय केलं, धरलं आणि तिला बाथरूममध्ये नेलं. आता ती 22 वर्षीय तरुणी एका बाथरूममध्ये उलटी करण्यासाठी गेली तर ही 17 वर्षीची तरुणी होती. हिलासुद्धा कसं तरी होत होतं म्हणून ही दुसऱ्या बाथरूममध्ये उलटी करण्यासाठी गेली. आता ही इकडे एकटी गेली म्हणून त्यापैकी तिचा एक मित्र तिच्या पाठीमागं गेला आणि पाठीमागं गेल्यानंतर तिला गचकन पकडलं आणि पकडल्यानंतर तिला बाजूला क्वाटवर घेऊन गेला. क्वाटवर घेऊन गेल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न तो करू लागला. तिचे कपडे काढू लागला. तिच्या खिशामध्ये असणारा जो मोबाईल आहे तो काढून बाजूला ठेवू लागला. तिच्या शरीरावरचे कपडे काढू लागला. आता हे सगळं करत असताना ते 2 जणसुद्धा नशेच्या अवस्थेमध्ये टुल्ल झालेले होते आणि त्या तरुणीचा जो मोबाईल होता तो मोबाईल अचानक सुरू झाला होता आणि त्या मोबाईलवरून त्याच तरुणीच्या प्रियकराला फोन लागलेला होता. आता प्रियकराला फोन लागला पण मात्र इकडून कोणीही बोलत नव्हतं. प्रियकर तिकडून सगळं ऐकत होता आणि इकडं त्या तरुणीचे आणि तिच्यासोबत असणाऱ्या मित्राचे नको तसे आवाज, नको तसे कृत्य ते करतानाचे आवाज त्या प्रियकराला ऐकू जात होते. आता हे सगळं ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली होती. पण त्याची प्रियसी नेमकी कुठं होती, कोणासोबत होती याची काहीही कल्पना त्याला नव्हती. काय करावं काय नाही त्या प्रियकराला सुधारलं नाही म्हणून त्यानं तात्काळ त्याची जी गर्लफ्रेंड होती तिच्या घरी फोन केला आणि घरी फोन करून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आता घडलेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्या तरुणीच्या आईवडिलांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. मग पोलिसांच्या मदतीनं ती जी तरुणी आहे तिची मैत्रीण आहे आणि त्यांचा जो काही फ्लॅट आहे हे सगळं काही शोधून काढलं आणि मग त्या तरुणीला संपूर्ण घडलेलं प्रकरण विचारलं. जेव्हा संपूर्ण घडलेलं प्रकरण विचारलं तेव्हा त्या तरुणीनं घाबरत हा सगळा घडलेला प्रकार तिच्या आईवडिलांना आणि पोलिसांना सांगितलं आणि पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत ते जे त्या ठिकाणी उपस्थित असणारे जे आरोपी आहेत आणि ज्यांनी त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. बघा कशा पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे, करायला कोण गेलं होतं, कोणासोबत घडलं हा सगळा प्रकार या आपल्याला गोष्टीवरून लक्षात येतो. त्यामुळं कोणाची मदत करायला जावं तर तोच माणूस त्याच्यामध्ये फसतो असं आपलं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावरून वाटतं. कसं आहे माहिती आहे का, कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही. पण मात्र समाजात जे काही घडतं आहे ते कशा पद्धतीनं घडतं आहे तसं कोणासोबत घडू नये. त्यामुळं आपण सुद्धा सावध राहिलं पाहिजे, नाही इतरांनासुद्धा सावध केलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.